जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही पेसा पद भरती आहे तर ती पेसा पद भरती या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कोर्ट केस असल्यामुळे सध्या प्रलंबित आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मध्यंतरी जो काही JR नुसार मानधन तत्वावरती नियुक्त्या द्या अशा पद्धतीने जो आदेश होता तर त्या आदेशाचं सध्या बघा पालन देखील झालं आणि प्रत्येक जे काही 17 संवर्ग आहे तर त्या 17 संवर्गामध्ये या ठिकाणी नियुक्त्या ज्या आहेत तर ते पहिल्या टप्प्यामध्ये सध्या मिळाले आहे। परंतु काही अंशी आपल्याला माहिती आहे की 13 जिल्हा परिषदमध्ये जी काही शिक्षकांची पदं होती, 13 जिल्हा परिषद ज्या आहे पेसाच्या, तर त्यांच्यामध्ये शिक्षकांची पदं होती तर त्याच्यामध्ये बघा जे उमेदवार आहे तर ते उमेदवार त्या ठिकाणी बाकी ज्या जिल्हा परिषद आहे त्याच्या ठिकाणी मिळाले नाही। तर त्या अनुषंगाने जी काही दुसरी यादी असेल तर ती दुसरी यादी उर्वरित जे काही रिक्त पदं आहे पेसा पद भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये पुन्हा लिस्ट लागावी आणि त्यांना संधी मिळावी। त्या अनुषंगाने प्रत्येक जे जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद सध्या बघा दुसरी जी काही यादी असेल निवड यादी मानधन तत्वावर तर ती नियुक्ती करण्यासंदर्भात या ठिकाणी ज्या सूचना आहेत तर त्या सूचना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा पद भरती संदर्भात जी वेकेन्सी होती तर ती म्हणजे पालघर जिल्ह्यासंदर्भात होती, बरोबर। तर पालघर जिल्हा परिषदमध्ये पहिल्या यादीमध्ये कंत्राटी किंवा मानधन तत्वावरती जो सध्या बघा आदेश देण्यात आला आहे शिक्षक भरतीचा, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उर्वरित जे काही उमेदवार आहे किंवा उर्वरित सध्या बघा ज्या रिक्त जागा आहे तर त्या ठिकाणी तशाच पद्धतीने राहून गेल्या होत्या। त्या अनुषंगाने जी काही पद भरती आहे तर ती पद भरतीसाठी पुन्हा त्यांना कंत्राटी किंवा मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्ती देण्यात यावी अशा पद्धतीने जे काही सध्या त्या ठिकाणचे जे काही हेमंत सावरा साहेब आहे आमदार, तर त्यांच्या वतीने सध्या बघा ह्या ठिकाणी एक पत्र सध्या मुख्यमंत्री जे काही फडणवीस साहेब आहे तर त्यांना सध्या इथं देण्यात आलं होतं। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो विषय होता तर तो विषय म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत, म्हणजे हे जे आहे तर हे जिल्हा परिषद पालघर संदर्भात हे निवेदन होतं। कधी दिलं होतं? 4/2/2025 हे निवेदन दिलं होतं। आताचं लेटेस्ट निवेदन आहे आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना दिलं होतं आणि त्याच्यावरती जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा ह्या ठिकाणी लगेच झालेली आहे। तर ह्या निवेदनामध्ये नेमकं काय सांगितलं होतं तर इथं तुम्ही बघू शकता जे काही पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षक भरती होण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राट शिक्षक भरती जी आहे तर ती सध्या बघा करण्याबाबत सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आल्या होत्या। त्या अंतर्गत पालघर जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रातील जे मराठी माध्यमाच्या 1891 मधून 822 वगळून संभाव्य रिक्त जागा लक्षात घेता 1069 जागा ज्या आहेत तर ते रिक्त राहतात। त्यामुळे सदरच्या पेशा क्षेत्रातील 1069 रिक्त जागेवर ज्या काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्ती देण्याकरिता आपल्या स्तरावर कार्यवाही मिळावी किंवा कार्यवाही करावी अशा पद्धतीने इथं निवेदनाद्वारे सध्या बघा विनंती इथं करण्यात आली होती। आणि त्या अनुषंगाने जे काही पेसा पद भरती संदर्भात जी 1000 या ठिकाणी जवळपास 69 जी काही पदं आहे तर त्या पदांवरती सध्या जे काही पुढील यादीमधले जे उमेदवार असतील तर त्यांना नियुक्ती मिळावी ह्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आलं होतं आणि ह्या निवेदनावर सध्या बघा तात्काळ कार्यवाही इथे झालेली आहे। तर हे जे पत्र आहे तर हे बघा 12 फेब्रुवारी 2025 इथं शालेय व क्रीडा विभागाच्या वतीने परत इश्यू करण्यात आलं आहे, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर। तर ह्याच्यामध्ये जी सध्या बघा विषय जो आहे तर तो विषय म्हणजे अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील उर्वरित शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याबाबत, बरोबर। म्हणजे तिथे जे काही उर्वरित ज्या रिक्त जागा आहेत तर त्या भरण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या आहे। मागे पण आपण या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिकचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सध्या माहिती दिली होती, जी यादी आहे तर ती यादी तेथे देखील सध्या लागलेली आहे। अशी प्रत्येक जिल्हा परिषदची सध्या बघा दुसऱ्या क्रमांकाची जी यादी असेल तर ती मे बी उर्वरित जागेवरती लागू शकते। तर सध्या तरी जिल्हा परिषद पालघर संदर्भात जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही संदर्भात इथे सूचना जी आहे तर त्या सूचना इथे कक्ष अधिकारी आहे तर त्यांच्या वतीने सध्या बघा हे पत्र इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये सविस्तर काय सांगितलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे काही लोकसभा सदस्य आहे हेमंत सावरा साहेब तर त्यांचं जे काही निवेदन होतं तर ते निवेदनाचं इथं बघा संदर्भ देखील देण्यात आला आहे। मग ह्याच्यामध्ये सविस्तर काय म्हटलेलं आहे की इथं तुम्ही बघू शकता सध्या जे काही पालघर जिल्हा परिषद शाळेमध्ये पेसा क्षेत्रातील 1069 रिक्त असलेल्या जागांवर 15/7/2024च्या पत्रान्वये निर्देशानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची मागणी केली आहे, बरोबर। तर ही मागणी सध्या केली होती। तसे या संदर्भ अंतर्गत या ठिकाणी बघा माननीय डॉक्टर हेमंत सावरा साहेब लोकसभा सदस्य यांच्या पत्रावर
प्राप्त निर्देशानुसार आपणात कळवण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे पेसा क्षेत्रातील रिक्त पदे कायमस्वरूपी या ठिकाणी नियमित स्वरूपात भरण्याबाबत कार्यवाही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव 15/7/2024 अन्वये नमूद तरतुदीनुसार नियमित शिक्षक पद भरती होईपर्यंत कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या या ठिकाणी बघा स्पष्ट सूचना यापूर्वीच दिल्या होत्या। तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयानुसार आपणास 822 शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्त केलेली आहे। ही बाब विचारात घेता आपण संदर्भ क्रमांक 2 अन्वये पत्र जे आहे तर त्या पत्रानुसार जिल्हा परिषद शाळेतील पेसाची काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं किती आहे तर 1069 जी रिक्त पदं आहे तर ती 15/7/2024 अन्वये आपल्या या ठिकाणी बघा भरण्यासंदर्भात जे कळवल्याप्रमाणे तसे शिक्षक पदासाठी वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारामधून भरण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशा पद्धतीने इथे जे सूचना आहे तर त्या सूचना आदेश या ठिकाणी कक्षा अधिकाऱ्यांच्या वतीने सध्या जे 1069 जी काही पदं आहे रिक्त पदं तर ती सध्या पुन्हा भरण्यात यावी अशा पद्धतीने इथे बघा सूचना जी आहे तर त्या सूचना सध्या इथं देण्यात आल्या आहे। म्हणजे जिल्हा परिषद पालघरमध्ये जी काही पदभरती सध्या या ठिकाणी मानधन तत्वावरती शिक्षकांची झाली होती, कारण आपल्याला माहिती आहे की तिथं जवळपास जे काही शिक्षक पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी 822 जे शिक्षक आहेत तर ते सध्या मानधन तत्वावर नियुक्त झाले होते 822 शिक्षक, आणि आता परत या ठिकाणी 1069 जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना दुसऱ्या यादीमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी जी काही मेरिटपासून म्हणजे हे 822 पासून जे मेरिटपासून खाली असेल तर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा इथे आदेश जो आहे तर तो निर्गमित झालेला आहे। तर हे आपापल्या पद्धतीने सध्या बघा या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधी असेल आपल्या मतदारसंघातील तर त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने तुम्ही देखील निवेदने जाऊ द्या, जेणेकरून तुमचं देखील सध्या बघा जी काही दुसरी यादी असेल किंवा ज्या ठिकाणी रिक्त पदं असेल पेसा पदभरती संदर्भात आणि तिथं सध्या मानधन तत्वावरती नियुक्ती झाली नसेल तर तेथे तुमची नियुक्तीही होऊ शकते। तर सध्या तरी हे महत्त्वाची जी काही अपडेट आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे। तर तेथील जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा नियुक्ती संदर्भात अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील उर्वरित ज्या पदाच्या रिक्त जी काही पदं आहे तर ते जागा भरण्याबाबत ज्या काही सध्या बघा पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही लवकरात लवकर आता इथं होणार आहे। त्या अनुषंगाने हे आदेश सध्या देण्यात आले। तर इथं जवळपास आता पुन्हा 1069 जी काही पदं आहे तर एवढे उमेदवार पुन्हा मानधन तत्वावरती त्यांना बघा आदेश जो आहे तर तो आदेश या ठिकाणी मिळू शकतो। तर त्या अनुषंगाने ही कार्यवाही सध्या झालेली आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। पुढील जी काही कार्यवाही असेल तर त्या संदर्भात लवकरच तुम्हाला अपडेट देऊ। तर अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ। तर बाजूला बघा या ठिकाणी बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्यापर्यंत येईल। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करू शकता, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ। तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती। जे उमेदवार सध्या बघा 1069 उमेदवार जे निवड होणार आहे पुढे, तर त्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवू। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।